इथे बघा तुरी घेतलेली आहे मी, तुरी भिजू टाकलेली आहे कारण की उद्या मला बनवायचे आहे तुरीतले फळं। तर हे आता रात्रभर सोक होणार, छान भिजू टाकणार आहे। आणि आता हे दाणे म्हणजे जसे दिसत आहे त्याच्यावर टप्पोरे होऊन जाणार छान आणि नरम होणार रात्रभर भिजून। आणि कोणतेही कडधान्य बनवताना रात्री भिजू टाका। तर हे आता रात्री भिजू टाकलेले आहे मी आणि उद्या बनवणार। तर इथे बघा काल तुरी मी भिजू टाकलेली होती, तर छान मस्त अशी टप्पोरी झालेली आहे। आणि आता याला मी कुकरमध्ये टाकून 4-5 शिट्या करून घेते। छान मस्त गावरानी तुरी आहे, मस्त टप्पोरी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। ही पाण्यातच ही झालेली आहे आणि आता शिट्या करून उकडून घेते याला मी छान मस्त। इथे बघा कुकर लावून घेतलेला आहे मी आणि याचे 5 ते 6 विसल करून घेणार आहे। तर इथे बघा आपलं कुकर झालेलं आहे, हे बघा छान मस्त बॉईल झालेलं आहे। आणि याच्यामध्ये मी थोडीशी चक्रीफूल, तेजपान आणि मोठी इलायची टाकली होती ना, आता ते काढून घेणार मी। बघा तेजपान छान झालेला आहे, तर याला मी साईडला काढून घेते। बघा चक्रीफूल टाकलेलं होतं मी, चक्रीफूल पण छान बॉईल झालेला आहे आणि त्याचा जे स्मेल आहे ते तुरीमध्ये उतरलेला आहे। हे बघा फुलून गेलेलं आहे सगळं आणि वरतून टाकलेलं फारच छान राहणार कारण की मग ते दातामध्ये येत नाही ना, आपण असं काढून टाकू शकतो। आणि याच्यामध्ये दालचिनी पण टाकली होती बघा, ही कलमी टाकली होती मी आणि छान मस्त टप्पोरे म्हणजे शिजलेले आहे, बघू शकता शिजून गेलेली आहे तुरी ना। आता याला आपण छान फोडणी टाकूया। आणि इथे बघा इथे मी कणिक भिजून घेतलेली आहे आणि कणकीमध्ये मी टाकलेले आहे तिखट, मीठ, हळद आणि थोडासा हलकासा गरम मसाला टाकून मळून घेतलेली आहे। आणि याच्या मस्त गोल गोल छान पात्या करून जेव्हा हे फोडणी टाकू बॉईल येईल त्याच्यामध्ये टाकणार आहे। तर चला दाखवते। यात मी घातलं आहे, काहीच नाही टाकलेलं आहे, यात मी घातलं आहे कांदा, टमाटर, हिरवी मिरची आणि आपलं बेसिक मसाले तिखट, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, आणखी याचे काहीच टाकलेलं नाही आहे मी। तर आणि थोडीशी तर्री सुटली, थोडंसं बेसन टाकलेलं हलकासा जास्त नाही टाकलं, 1 चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि छान मस्त मिसळून घेतलेलं आहे। याला आणि गोडलिंबाचा पाला सुद्धा टाकलेला आहे। तर मी क्लिप घेणं विसरून गेली, त्यामुळे आता सांगत आहे तुम्हाला। तर मी याच्यामध्ये सगळं टाकून घेते आता। तर बघा याच्यामध्ये मी पूर्ण तुरी टाकून दिलेली आहे आणि याच्यामध्ये जेवढं तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घ्या। जेवढं तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घेते मी। तर इथे बघा मला जेवढं पाणी हवं होतं मी तेवढं टाकलेलं आहे आणि याला छान उकळी करून घ्यायची आहे। आणि बघा जेवढं मला पाणी पाहिजे मी तेवढं टाकलं कारण की थोडे म्हणजे गेस्ट वगैरे मम्मी वगैरे येणार आहे, त्यामुळे माझी बहीण वगैरे येणार आहे, त्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेतलेली आहे। तर असं आहे आणि याला छान बॉईल होऊ देणार आणि बॉईल झाल्यानंतर याच्यामध्ये फळं टाकणार आहे। तर तुम्ही बघा समोर। आणि इथे बघा मी छान मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ही इतकी जाडी आहे, हे बघा इतकी जाडी आहे ही। आणि काय करणार, ह्या वाटीने असे गोल गोल फळं कापून घेणार, हे बघा असे गोल गोल फळं कापून घेणार आहे। जेवढे तुम्हाला लागते तेवढे, तुम्ही मोठा साईज पण करू शकता, छोटाही करू शकता, तुम्ही हाताने पण पाती करू शकता। तर माझ्याकडे क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी अशी पाटी लाटून घेत आहे आणि वाटीने कापून घेत आहे। तर तुम्हाला जसं योग्य वाटेल तुम्ही तसे करा। आणि इथे हळूहळू आपल्या रशाला बॉईल येत आहे, बॉईल आल्यानंतर ह्या पात्या याच्यात टाकायची आहे। तर इथे बघा आपला लंच रेडी आहे, तुरीतले फळं आणि मस्त गरम गरम राईस। तर आज आमचा हाच लंच आहे, जेवण आहे सकाळचा। आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून निघालो आहे तेलगावच्या मारुतीला हिंगण्याकडे। तर हा हिंगणा रूट आहे, हिंगण्यातली नदी आहे। हिंगण्याला पण एक नदी आहे
तिथे गणपती आहे, गणपतीचं मंदिर आहे छान खूप मोठं नदीच्या किनाऱ्यावर. पण आम्ही तिथे नाही चाललो, आम्ही चाललो आहोत तेलगावच्या मारुतीकडे, कारण की आज शनिवार वगैरे मंगळवार असा दिवस पाहूनच तिथे लोक जास्त जातात. तर आम्ही तो विचार नाही केला, आम्ही विचार केला की आजच जायचं, कारण की माझी बहीण आली आहे लहान, तर म्हटलं तिला वगैरे विजिट करायचं होतं तिथे, तर आम्ही जाणार आहोत. तर बघू शकता हा हिंगणा मार्ग आहे आणि गुमगाव रस्त्याकडून आहे. तर हा बघा इकडे पूर्ण शेती आहे, शेती लागते साईडनं पूर्ण. तर इकडे जास्त ट्रॅफिक वगैरे दिसणार नाही तुम्हाला. तर आम्ही पोहोचलो आहोत तेलगावच्या मारुतीकडे. तर हा एक छान मंदिर आहे आणि आता ते इथे छान मस्त एसटी बस सुद्धा येतात हिंगण्यावरून, आपलं वानाडोंगरीवरून, वानाडोंगरीच्या समोर बहुतेक तिथून एसटी बस लागते डायरेक्ट ह्या मंदिरासाठी यासाठी. तर बघू शकता दुकानं वगैरे सर्व आहे आणि छान मोठा मंदिर आहे आणि अंदर पण छान मोठा हॉल वगैरे केला आहे. आणि म्हणतात की हा मंदिर सुद्धा स्वतःहून निघालेला आहे असं मान्यता आहे, स्वतःच निघाले आहे आणि पुष्कळ जणांची म्हणजे कामना वगैरे जी आहे ती पूर्ण झालेली आहे असं म्हटले जाते. तर बघा किती मोठा मस्त छान मोठा परिसर आहे बघू शकता. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तिथे तर सायंकाळ झाली होती, म्हणजे आम्ही सायंकाळ झाली होती थोडीशी, म्हणजे जेवण वगैरे करता करताच 3-4 वाजले. तर इथे आम्हाला याला 4 वाजून गेले. तर बघू शकता आपलं मारुतीचं मंदिर आहे इथे आणि आम्हाला आरती वगैरे पण मस्त प्रमाणे भेटली, प्रसाद वगैरे सगळं भेटलं व्यवस्थित. आणि इथे पुष्कळ जणांनी महाप्रसाद आणलेला होता. तर इथे सगळी सोय आहे, खूप मोठा परिसर आहे बघू शकता तुम्ही, खूप मोठा परिसर आहे. आणि इथे विहीर सुद्धा आहे बघू शकता, विहीरमधून लोक पाणी वगैरे काढतात वापरायला. तर सगळी व्यवस्था आहे बघू शकता. नळ सुद्धा आहे, कॉर्पोरेशनचे पण नळ आहे इथे आणि विहीर सुद्धा दिलेली आहे. तर कारण की इथे पाय वगैरे धुवून लोक अंदर येतात, इथे हवन करू शकता तुम्ही. आणि इथे साईडला हॉल म्हणजे मोठे मोठे रूम दिले आहे, तुम्ही तिथे स्वयंपाकासाठी व्हिजिट करू शकता. स्वयंपाक वगैरे पुष्कळ लोक स्वयंपाक नेतात, कढई करतात. तुम्हाला सुद्धा इथे यायचं असेल तर तुम्ही हिंगणा बसने येऊ शकता आणि तिथून तुम्ही ऑटो वगैरे आणि बस सुद्धा येते, तर त्या बसनी वगैरे तुम्ही सुद्धा येऊ शकता. तर आम्हाला छान मस्त आरती वगैरे मिळालेली आहे, संध्याकाळची आरती. आणि त्यानंतर अंदर खूप गरम होत होतं, तर बाहेर निघाला तर तुम्हाला मी दाखवते परिसर. खूप छान परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे बघू शकता तुम्ही, खूप छान मोठा परिसर आहे. आणि खरंच तुम्ही व्हिजिट करून पहा एखाद्या वेळेस, खूप छान आहे. आणि घरी आल्यावर तर बघा हा दगडाचा वरटा आहे, लाईन नसल्यामुळे आम्ही मिक्सरमध्ये मसाला बारीक नाही करू शकलं आणि आम्हाला बनवायचे होते मसाले वांगे. तर त्यामुळे काय झालं, मग आम्ही हा दगडाचा हे काढला, मिक्सरचंच काम करते मस्त आणि याची टेस्ट खूप वेगळीच राहते. तर हाताने आम्ही मसाला म्हणजे बारीक करून घेतला हाताने बघू शकता. थोडी मेहनत राहते पण खरंच सांगते ह्या सगळ्या गोष्टीनं जे आपण हाताने वगैरे असं करतो त्याची टेस्ट वेगळीच राहते. आणि खरंच सांगते मसाले वांगे खूप छान बनले होते. मी तुम्हाला पूर्ण रेसिपी देऊ नाही शकली कारण की मला वेळच नाही मिळाला तेवढा. तर ठीक आहे, बाय.